आज सकाळीच मला ही गोष्ट कळली आणि त्याच्यानंतर मला खूप असं दुःख झालं की बाबा आपल्या मराठवाड्याचं आणि लातूर जिल्ह्याचं पितृतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्यातून आपल्याला सोडून गेलं. ह्या गोष्टीचं मनाला खूप वाईट वाटलं आणि त्यांच्या आठवणी मला सांगण्यासारख्या खूप आहेत. माझ्या लग्नाच्या अगोदरपासून माझ्या वडिलांचे ते जवळचे मित्र, माझे वडील त्यांच्यासोबत माझे काका राहायचे आणि त्याच्यानंतर माझं लग्न होऊन आल्यानंतरसुद्धा माझे सासरे म्हणजे आपले आदरणीय दादासाहेबसुद्धा ते सगळे सोबत काम केलेले. त्याच्यामुळे माझ्या आठवणी मी अगदी त्यांच्या मुलीसारखी आणि ते पण मला अगदी माझ्या वडिलांसारखं प्रेम दिलेलं आहे. अशा खूप आठवणी आहेत. माझ्या मुलीच्या लग्नाला दिल्लीमध्ये लग्न झालं तेव्हा ते लग्नाला आले आणि अक्षरशः माझ्या मनात माझं त्या दिवशीच मला असं इतकं दुःख झालं की माझ्या आज होय म्हणा नाही मला एक छत्र नव्हतं माझ्या मुलींच्या डोक्यावर. तर दोन्ही हात डोक्यावर ठेवून त्यांनी माझ्या मुलीला आशीर्वाद दिला आणि लग्नाला आले. त्याच्यानंतरसुद्धा आमच्या नेहमी भेटी व्हायच्या. चाकूरला एक सर्वपक्षीय सत्कार होता चाकूरकर साहेबांचा. तेव्हा मी मुंडे साहेब होतो. तिथे मी आणि ते खूप गप्पा मारत होतो. त्याच्यानंतर मुंडे साहेब म्हटले, "अरे वा, असं म्हणजे पहिल्यांदा पाहतो की तुम्ही दोघं एकमेकांच्या म्हणजे हे विरोधात राहून सुद्धा आज दोघं एवढ्या छान गप्पा मारताय." मग म्हटलं ते माझ्या वडिलांसमान आहेत म्हटलं आणि मी तेवढंच प्रेम करते वडिलांसारखं. तर आज जरी ते मी आले निवडून तरी ते माझ्या वडिलांसारखं आहेत आणि आमच्या म्हणजे खूप आमचं जुनं नातं आहे. सगळ्यात मोठं नातं एक प्रेमाचं नातं असतं. ते नातं आमचं आहे. हां. परवाच आपल्या इथं अर्चनाताई आपल्या सभेला आल्या होत्या. त्या दिवशीच मी ताईंनाही म्हटलं होतं की मला कधी ते असं वाटलं आपल्याला तर बोलवा मी येईल. पण आमचं काही बोलणं झालंच नाही आणि त्या दिवशी त्या खूप म्हणजे त्यांनाही दुःख आवरत नव्हतं. त्याही रडल्या, मीही रडले म्हणजे तब्येत ठीक नाही म्हणून. आणि आज ते आमच्यामधनं गेले तर मी त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि चाकूरकर फॅमिली आणि सगळेच जिल्हावासियांना एक मना तेवढं ते दुःख पचवण्याची सर्वांमध्ये एक शक्ती देवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.